मस्त पाऊस पडायला लागला की गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं आणि म्हणूनच आजच्या कांतास किचन शोच्या एपिसोड मध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी मस्त टेस्टी जवळा पॅटीस घेऊन आलेली आहे. सो चला तर मग ओल्या जवळ्याचे खमंग पॅटीस बनवूया. आजच्या पॅटीस साठी आपल्याला लागणार आहे ताजा ओला जवळा, त्याच्यानंतर बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बेसिक मसाल्यांमध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि धणा जिरा पावडर. आता आपण बाउलमध्ये बेसन घालणार आहोत. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. लाल तिखट घालताना कमी घालायचं आहे कारण की आपण ऑलरेडी हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरून घातलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं पाणी न घालता अगदी चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचंय, कारण की कांद्याच्या पाण्यामध्ये ते मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. पाणी अजिबात घालायचं नाहीये कारण की आपण पुन्हा ओला जवळा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी न घालता सुद्धा या पिठाला एक थोडासा चिकटपणा आलेला आहे आणि ते चांगले सगळे मसाले आणि बाकीच्या सगळ्या घातलेल्या इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये आपण हा जो ओला जवळा आहे तो मिक्सरला मी स्वच्छ धुवून थोडासा भरडून घेतलेला आहे. तो ओला जवळा आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. ओला जवळा टाकल्यानंतर आपण पिठामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय 2 ते 3 मिनिटं आणि आपलं आता हे पीठ तयार आहे आणि त्याचे आपल्याला आता छोटे छोटे पॅटीस थापायचे आहेत. आता मी फ्राय पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण त्या तयार मिश्रणाचे पॅटीस बनवणार आहोत. तर हे पॅटीस लगेच पाण्याचा हात लावून हातावर थापायचे आणि तेलात सोडायचे. सो आपण पाण्याचा हात लावून घेऊया आणि छोटा गोळा घ्यायचा आणि ते पॅटीस हातावरती असे गोलाकार थापून घ्यायचे आहेत. जास्त जाडी ठेवायची नाहीये कारण की नाहीतर ते पूर्णपणे नीट तळले जाणार नाहीत. अशा पद्धतीने ते पॅटीस हातावरती थापायचे आणि हळूच सोडवून घेऊन दोन्ही बोटांवरती गरम तेलामध्ये सोडायचे हळूवर. अशा पद्धतीने आपण आता सगळे पॅटीस करून घेणार आहोत आणि ते तेलामध्ये सोडत जाणार आहोत. आता आपले पॅटीस एक एक करून तव्यावरती सोडून झालेले आहेत गरम तेलामध्ये आणि ते दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बेस थोडासा असा गोल्डन ब्राऊन व्हायला लागल्यावरती ते कटलेट असे परतून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. असे दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन आपले कटलेट भाजून झालेले आहेत. तर आता आपण ते थोडेसे निथळवायचे आणि पेपरवरती काढून घ्यायचे. आपल्या ओल्या जवळचे मस्त खमंग कटलेट तयार आहेत आणि ते सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर ती तुम्ही खाऊ शकता. बाहेरचा झिमझिमता पाऊस आणि हे गरमागरम कटलेट्स मजाच कुछ और है. सो सर्व नॉनव्हेज लवर्सना या रेसिपीचा आस्वाद नक्की घ्यायचा आहे आणि आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली. आणि कांतास किचन शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तुम्हाला भेटायला येत राहणार आहोत आणि नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर सादर करणार आहोत. सो थँक्यू सो मच.